मुंबईसह 29 महापालिकांच्या महापौर पदाच्या आरक्षणासाठी आज सोडत आरक्षण जाहीर झाल्यानंतर सत्ता स्थापनेच्या घडामोडींना येणार वेग। मुंबईतील मनसेचे नवनिर्वाचित नगरसेवक आज गटनोंदणीसाठी कोकण भवनात जाणार। सकाळी 10 वाजता होणार रवाना। मुंबई महापालिकेच्या राजकारणामध्ये मोठा ट्विस्ट। संजय निरुपम यांच्याकडून संजय राऊतांसोबतचा जुना फोटो ट्विट। मुंबई पालिकेच्या सत्तेसाठी दोन्ही शिवसेना, मनसे आणि काँग्रेसने एकत्र यावं असं निरुपमांना सुचवायचं एका राजकीय वर्तुळात चर्चा। एडीएमसी मध्ये राज ठाकरेंनी फोडला सत्तेचा कॅरम। मुंबई पालिकेत सत्तेसाठी आता सगळ्यांचेच हात पुढे। भाजप आणि ठाकरे एकत्र येण्याची शक्यता बळावली। नॉट रिचेबल असलेल्या सरिता म्हस्के अखेर ठाकरेंच्या संपर्कात। सरिता म्हस्के यांनी रात्री उशिरा घेतली मिलिंद नार्वेकरांची भेट। म्हस्के आज गट नोंदणीसाठी कोकण भवन इथं जाण्याची शक्यता। एमआयएमच्या नवनिर्वाचित नगरसेविका सहर शेख यांच्या मुंब्रा हिरवा करून टाकू या वक्तव्याविरोधात भाजप आक्रमक। किरीट सोमय्या, निरंजन डावखरे आज मुंब्र्यात करणार आंदोलन। प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजवंदन करणाऱ्या मंत्र्यांची यादी जाहीर। पालकमंत्रीपदाची आस लावून बसलेल्या भरत गोगावलेंना रायगडमध्ये ध्वजवंदनाची संधी। सुनील तटकरेंना धक्का, तर नाशकात गिरीश महाजनांच्या हस्ते ध्वजवंदन। आज शिवसेना, भाजप आणि ठाकरेंचे नेते एकाच मंचावर येणार। केईएम रुग्णालयाच्या 100व्या वर्धापन दिनानिमित्त विशेष कार्यक्रमात होणार सहभागी। दावोसमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचे मोठे करार। महाराष्ट्रामध्ये इनोव्हेशन सिटीची घोषणा। इनोव्हेशन इकोसिस्टीमसाठी टाटा समूहाच्या प्रमुखांशी चर्चा। तर मुंबईला पूर्णपणे कचरामुक्त शहर बनवणार फडणवीसांचं वक्तव्य। राज्यामध्ये भरघोस गुंतवणुकीसह नवं तंत्रज्ञानही येणार। रायगड पेन ग्रोथ सेंटरसाठी 1 लाख कोटींचे करार। मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार फडणवीसांचा दावोसमधून थेट संवाद। राज्यामध्ये 24 लाख लाडक्या बहिणी लाभापासून वंचित। ई-केवायसी प्रक्रियेतील विचारलेल्या एका प्रश्नामुळे गोंधळ। कुटुंबात कोणी सरकारी नोकरीत नाही ना या प्रश्नामुळे अनेक बहिणींचा लाभ रखडला।